धानोरी घाटावर शिवतीर्थाची उभारणी, सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जल्लोषात अनावरण। राहुरी तालुक्यातील धानोरी घाटावर शिवतीर्थाची उभारणी, सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे महंत दत्तगिरीजी महाराज यांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने जल्लोषात अनावरण संपन्न झाले। राहुरी तालुक्यातील धानोरी येथे प्रवरामाईच्या पवित्र काठावर वसलेला धानोरी घाट हा धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे। दक्षिण उत्तर वाहिनी असलेल्या प्रवरामाईच्या किनाऱ्यावर वसलेल्या या स्थळावर प्राचीन धनेश्वर देवस्थान मंदिर आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी करून येथे भव्य घाटही बांधलेला आहे। धनेश्वर देवस्थानासोबतच श्री दत्त महाराज, हनुमान विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, भगवान विश्वकर्मा, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, श्री गणेश, शनी महाराज, गहिनीनाथ आणि अंबिका माता, खंडोबा मंदिर अशी अनेक मंदिरे एकाच परिसरात असल्याने धानोरी घाटाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाला आहे। याच पवित्र भूमी शिवजयंती निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि शिवतीर्थ मंदिराचे अनावरण महंत दत्तगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून करण्यात आली। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि सुमधुर सुरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य महाआरती करण्यात आली। यावेळी आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि रोषणाईने उजळलेल्या वातावरणात उपस्थित शिवभक्तांनी जल्लोष व्यक्त केला। दरम्यान यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ला, मालवण येथील शिवराजेश्वर मंदिर, चिकोडी, बेळगाव, श्रीशैलम आंध्र प्रदेश, जळगाव पाचोरा, पुण्यातील कोथरूड, साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला तसेच कोल्हापूरमधील कसबा बावडा परिसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे उभारण्यात आली आहेत। त्या परंपरेत आता अहिल्यानगर जिल्ह्यातील धानोरी घाट येथे उभारण्यात आलेल्या शिवतीर्थ मंदिराची उभारणी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी सोनालीताई, प्राजक्तदादा तनपुरे या उपस्थित होत्या। धनेश्वर देवस्थान ट्रस्ट, शिवतीर्थ व्यवस्थापन समिती, सर्व युवक मंडळे आणि धानोरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केलं। हा विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत। माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या सौभाग्यवती सोनालीताई तनपुरे या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत आणि 2,01,000चा धनादेश खरं तर दादांच्या पुढाकारातून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, शिवतीर्थासाठी या ठिकाणी मिळालाय। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि सोनालीताईंना विनंती आहे आपण महाराजांच्या शुभ हस्ते सन्मानाचा, सत्काराचा स्वीकार करावा। यानंतरही धानोरी गावाच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की, भारत माता की। ज्ञानमूलम गुरुमूर्ति, पूजामूलम गुरुफलम, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा। धनेश्वर देवस्थान ट्रस्ट, धानोरी घाट, तुम्ही सगळे जमलेल्या पंचक्रोशीतून शिवजन्मोत्सव तथा छत्रपती शिवाजी राजांचा असलेला सिंहासनारूढ असलेला हा पुतळा अनावरणाच्या निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत। प्रथमतः तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। माझ्याबरोबर एवढे मंचावर आवर्जून उपस्थित आहेत, त्याचबरोबर आतापर्यंत तुमचे सगळ्यांचे कानमंत्र करून सोडले अशा असतील आमच्या ताई आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला ह्या पुतळ्याला अनावरण करण्याकरता 2 लाख रुपये मिळाले, त्यांचे सुद्धा धन्यवाद गातो। आणि तुमच्या सगळ्यांच्या करता एक आनंदाचा प्रसंग, नेत्रदीपक ऐतिहासिक असलेला हा दिवस। धानोरी घाटाचं किती वर्णन केलं तरी आता कमी पडेल। एकेकाळी धानोरी घाटावर आलं की करमायचं नाही, आता धानोरी घाटावर आलं की आता निघावंसं वाटणार नाही। असं वाटेल की स्वर्गात आहे की शिवाजी राजांच्या रायगडावर आहे, असा एक प्रसंग ह्या असलेल्या ह्या धानोरी घाटावर आहे। पहिल्या प्रथम आलं की गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होतं, दुसऱ्याच पावलाला छत्रपती शिवाजी राजांचं दर्शन आपल्या सगळ्यांना मुद्रा करायला मिळेल। कधी काळाच्या ओघामध्ये आपण सगळेच विस्मरणात गेलेलो आहोत। हिंदुत्व काय, हिंदू राष्ट्र काय, बऱ्याच काही गोष्टी अपेक्षा तशीच राहिली।
आणि शेवटी त्यातून एक वाटचाल निर्माण झाली की ती शिवतीर्थाच्या रूपामध्ये शिवासनाधी सुरूढ असलेले छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा आपल्या सगळ्यांच्या समोर प्रगट झाला, अनावरण त्याचं झालं. या पंचक्रोशीमध्ये आपल्या सगळ्यांच्या करता हा आनंदाचा प्रसंग आहे. नवे नवे आपल्याकरता एक आदर्श आहे. नवे आपल्याकरता छत्रपती शिवाजी राजांचा असलेला कुठं शिवतीर्थाला जाल, कुठं रायगडावर जाल, कुठं शिवनेरीला जाल. पण मला तरी असं वाटतं की आता धानोरी घाटावर यावं शिवाजी राजांचा असलेला शिवासनाधीश असलेले छत्रपती शिवाजीराजे कसे दिसत होते तर ते असे दिसत होते असं आपल्या सगळ्यांच्या समोर बघायला मिळेल. तुम्ही सगळ्यांनी आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना, जे नवीन बाप आहेत त्यांच्याकरता, जे नवीन आजोबा आहेत त्यांच्याकरता आपल्याला नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेला असं वाटतं की नाही बोललेलं बरं, आपल्याला काय कार्य करता येईल आपण कार्य केलं पाहिजे. पण आमच्या या धानोरी घाटाचे, धानोरी गावचे असलेली आमची सर्व तरुण मंडळी, युवा मंडळी बऱ्याच दिवसापासून असलेली त्यांची इच्छा आज शिवतीर्थाच्या रूपाने प्रगट आपल्या सगळ्यांच्या समोर झालेली आहे. छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा आश्वारूढ घोड्यावर बसलेला आपल्या सगळ्यांना अपेक्षित होता. बऱ्याच वेळेला आपण प्रयत्न केला, त्याला मला वाटतं शासनाची काही परवानगी मिळत नाही. त्याकरता भरपूर त्यांनी प्रयत्न केला. इथं अश्वत्थ वृक्षाचं काही झाड होतं, त्याची अडचण त्या पुतळ्याला येत होती, तोही कमी केला. पण आश्वारूढ पुतळ्याला मला वाटतं परवानगी मिळालीच नाही. आपणही आपल्याला विसरून गेल्यासारखं, आपणही आपल्या धर्माला, आपल्या राष्ट्राला विसरून गेल्यासारखे आहोत. पण पुनश्च दरवर्षी आपण शिवजन्मोत्सव, शिवजयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करत असतो. संभाजी राजांचा मला वाटतं आता हो कोणता मास म्हणतो त्याला, बलिदान मास. बलिदान मास बरेच मंडळी आपले पाळत असतात. शिवप्रेमी असतील, छत्रपती संभाजी राजांच्यावर प्रेम करणारी मंडळी असतील. कालच एक मला गोभक्त मिळाला होता, गोभक्ताने त्याचं मनाला व्यक्त केलं. बऱ्याच भाव प्रगट करावा असं वाटतं, पण बऱ्याच वेळेला असं वाटतं की नाही बोललेलं बरं असतं. महासत्ता न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी.